फॅक्टोरियल नंतर प्राईम नंबर कसे चेक करायचे या सगळ्या गोष्टी आपण काल पाहिल्या होत्या, राईट? सर फाईन. सो आज पाहू जस्ट ना तुम्हाला त्या गोष्टी रिकॉल हव्या. मग एक मी फॅक्टोरियलचं एक्झाम्पल घेतो आणि एक प्राईम नंबरचं घेतो आणि पुढे आपण कंटिन्यू. ओके, सो बेसिक फॅक्टोरियलचं एक्झाम्पल. स्टिल इट्स लोडिंग, इट विल टेक सम टाइम. सो बेसिकली फॅक्टोरियल इज नथिंग बट आपण ना त्या नंबरपासून अप टू 1 पर्यंत ते नंबर्सना एकमेकांशी मल्टिप्लाय करतो. मी जर सपोज 5 जर पकडत असेल तर 5च्या पाठीमागचे जे काही नंबर येतात 4 असेल, 3 असेल, 2 असेल, 1 असेल, यांना मल्टिप्लाय केलं जातं. म्हणजे 5 मल्टिप्लाइड बाय 4, 4 मल्टिप्लाइड बाय 3, 3 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 2 मल्टिप्लाइड बाय 1. जे काही ह्याचं फायनल प्रोडक्ट असेल ना, लाईक इट विल बी 120. सो 5चा फॅक्टोरियल 120 असेल. दॅट्स नथिंग बट द फॅक्टोरियल ऑफ 5 किंवा 5 फॅक्टोरियल म्हणतात. 10 असेल तर 10च्या बाबतीत पण तेच होईल. 10 × 9 × 8 × 7 अप टू 1. आणि जे आउटपुट असेल ते अगेन ते 10चं 10 फॅक्टोरियल असेल. क्लिअर? त्यानंतर आपलं यासोबत डिस्कस झालं होतं किंवा याबद्दल डिस्कस झालं होतं की प्राईम नंबर ऑर वेदर इट इज प्राईम नंबर ऑर नॉट. ओके, सो त्या केसमध्ये आपण म्हटलं प्राईम नंबर म्हणजे असा नंबर जो फक्त आणि फक्त एक आणि त्याच नंबरशी ना म्हणजे भाग घातला जातो. लाईक 3 असेल, 5 असेल, 7 असेल, 11 असेल किंवा 13 असेल, त्याला फक्त त्याच नंबर आणि एकनेच भाग जातो. दोज टाईप्स ऑफ नंबर आर नथिंग बट द प्राईम नंबर. ओके, म्हणजे मूळ संख्या. सो हे फॅक्टोरियल होतं जे आपण काय पाहिलं होतं. त्यानंतर आपण प्राईम नंबर पाहिलं होतं. ठीक, आय होप इथपर्यंतचा पोर्शन किंवा इथपर्यंतचा भाग क्लिअर असेल. मी पुढे जातोय यामध्येच फॅक्टोरियलचं कव्हर केलं आहे. सो मी प्राईम नंबरचे आणखी काही एक्झाम्पल्स दाखवतो. ओके, लेट्स सी. n is equals to n is equals to 11 for I in a range (2, n). इथं जे काल जे घेतलं एक्झाम्पल तेच घेतोय, काय वेगळं यामध्ये करत नाही. ओके, इफ n percentile I is equals to 0 then it will be काय नंबर असेल, प्राईम नंबर असेल का नॉट प्राईम नंबर असेल. जर त्या संख्येला 2 जर निशेष भाग जात असेल आणि बाकी जर 2 राहत असेल, इट विल बी प्राईम नंबर ऑर नॉट. व्हॉट बी द आन्सर? त्या संख्येला जर 2 भाग जात असेल, बाकी जर 0 येत असेल, तर तो नंबर प्राईम नंबर असेल का नाही म्हणतो मी. हॅलो, आहात ना? हॅलो, आर देअर? हॅलो. हां. येस, माय क्वेश्चन वॉज. अथर्व काय झालं? आवाज येत नाही अथर्व. आवाज येत नाहीये. काय माहिती का आवाज नव्हता. नसेल म्हटलं तो प्राईम म्हणजे प्राईम नंबर नसेल तो. ओके, त्याच एखाद्या नंबरला जर 2 जर भाग जात असेल आणि बाकी जर 0 येत असेल तर त्या केसमध्ये तो प्राईम नंबर नसतो. कारण आपण काय म्हटलं, प्राईम नंबर म्हणजे असा नंबर ज्या नंबरला फक्त आणि फक्त त्याच नंबरनं आणि एकनं भाग जातोय. दॅट नंबर इज नथिंग बट द प्राईम नंबर. सिम्पल. सो या केसमध्ये हा प्राईम नंबर असेल जर त्याला 2 जर कम्प्लिटली भाग जात असेल तर. सो नंबर इज नॉट अ प्राईम नंबर. एल्स अदरवाईज सपोज ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत नसेल तर त्या केसमध्ये तो नंबर जर प्राईम नंबर नसेल तर काय असेल तो नंबर. तो नंबर जर प्राईम नंबर नसेल तर दुसरी कंडिशन काय टाकू शकतो मी, याच्या अपोजिट नंबर इज नॉट प्राईम नंबर. तो म्हणजे इथं असेल. सो एल्स मध्ये आय कॅन ॲड
जस्ट वेट. इंडेंटेशन काय ऑटोमॅटिकली येते, कारण ह्याच्यात ना खाली जायला पाहिजे. कंट्रोल सेट. आय डोंट नो व्हॉट वॉज द प्रॉब्लेम, बट हे बाय डिफॉल्ट ना प्रिंट अलीकडेला पाहिजे, भरपूर पुढे जाते. लेट्स सी, नंतर एरर आल्यानंतर कळेल काय प्रॉब्लेम आहे. प्रिंट एफ ऑफ एन हे क्लोज करायचं बाकी आहे. हा ते क्लोज करायचं राहिलंय, तेच बोलणार होतो. दॅट वॉज अ प्रॉब्लेम. त्यामुळं अशा मिस्टेक येत होत्या. आता हे बरोबर जाईल. ठीक आहे. सो अशा जर मिस्टेक असेल ना तर कोड कुठे तर गणतो, सिम्पल भाषेत सांगायचं असेल तर. सो प्लीज ऑब्झर्व द कोड केअरफुली. जर कुठं मिस्टेक असेल ना तर असं वेगळं काहीतरी व्हायला लागतं कोडमध्ये. काहीतरी प्रॉब्लेम इथं पण क्लोज करायचं राहिले एफ स्ट्रिंगमध्ये. सो ते जर क्लोज केलं तर मला आउटपुट भेटेल, नाहीतर अगेन आय विल गेट देअर. क्लिअर. 11 नंबर हा आहे तो प्राईम नंबर आहे. प्राईम नंबर आहे हे भरपूर वेळेस ओरडून सांगितलं आहे. किती वेळा आहे यू कॅन काउंट, लाईक आय थिंक ॲट इट विल बी अप्रॉक्सिमेटली 10 टाइम्स. किती आहे? 9 or 10? 3 4 5 6 7 8 9. कारण 2 पासून सुरुवात करतोय ना आपण. राईट. 2 to 10. ओके. सो 2 to 10. 2 to ओके 11 लास्ट एलिमेंट आहे, एक स्किप करतो. असंच का? हो. 2 to 11 फाईन. कारण 2 ला पकडतो, लास्टचा सोडतो. पुढचा एक क्वेश्चन पाहू. कोणी सांगेन हे परत परत लाईन का प्रिंट झाली? मला एकदाच करायची असेल तर मी काय करायला पाहिजे? सिंपल. फॉर मी ब्रेक यूज केलं तरी चालेल ना? हा, ब्रेक यूज केलं तरी चालेल. ते फॉर लूप मध्ये जात आहे म्हणून ते म्हणजे प्रत्येक वेळेस ते चेक करते याला. एकच मिनिट. ब्रेक यूज केलं तरी चालेल, ब्रेक न ब्रेक होईल, पुढे काय कंटिन्यू कॅरी फॉरवर्ड होत नाही. तू काय म्हणत होता? ते फॉर लूप मध्ये जात होतं सारखं सारखं म्हणून ते जोपर्यंत तो जो लूप ना कंटिन्युअसली इटरेट होतं त्यामुळे मल्टिपल टाइम्स ते प्रिंट होतं. सो मी ब्रेक स्टेटमेंट यूज केले, त्यामुळं फर्स्ट जे एकदा काही त्याला आउटपुट आलं किंवा एकदा काही रिझल्ट भेटले ना ते परत परत त्या गोष्टी करणार नाही. क्लिअर? येस सर. नेक्स्ट. n is equals to 12. एक्झाम्पल मी चेंज करतो. फॉर i in a range 2, n, if n percentile I is equals to 0, it means that number is not prime number, else print f of n is a prime number. या ठिकाणी ब्रेक वापरलं होतं. सो दॅट वॉज द रिझन की म्हणजे ब्रेक का होत होतं. ठीक आहे, मी नंबर चेंज करतो तुमच्या माहितीच. तो हा नंबर असेल प्राईम नंबर? येस. नाही. कारण 15ला ना, बट हे स्टिल प्राईम नंबर. रिझन? कारण 2 आपण कंडिशन काय. हां, एनीवन इथं करा, हे आहे नो ट्विस्ट. हा, कारण तिथं फक्त आपण काय दिली होती कंडिशन n = 15 आणि मग अरे यार काय सांग, थोडा विचार करून सांगा. यू कॅन टेक युअर टाइम. सी आय एम गिव्हिंग अ फ्रीडम. यू कॅन ऑल्सो यूज ChatGPT. ChatGPT यूज करून मला आन्सर सांगा किंवा काही करा. आय वॉन्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. रिझन? any output. इथं ब्रेक वापरायला लागेल पहा, म्हणजे इथं ब्रेक होऊन जाईल, पुढे ते जाणारच नाही. एकच मिनिट, हे डबल आय मीन हे ब्रॅकेट्स आणायची गरज नाही. आणखी परत काय ते प्रॉब्लेम येते. ठीक आहे, देअर विल बी द मायनर इश्यू. एल्स आहे ते एकदम बाहेर घ्यावं लागेल लूपच्या, त्यानंतर प्रिंट होणार नाही. क्लिअर? काय केलं मी इथं जर रिझल्ट भेटत असेल तर खाली जायची काय गरज आहे? क्लिअरली आहे ना, 15 प्राईम नंबर. इथं जर रिझल्ट भेटत तर खाली जायची काय गरज आहे? खाली जर गेले तरी काय प्रिंट होईल? हे प्रिंट होईल किंवा बाकीच्या गोष्टी प्रिंट होईल. पण इथं जर रिझल्ट भेटत असतील तर खाली जायची गरज नाही. सिम्पल ब्रेक स्टेटमेंट यूज केलं आणि हे जे एल्समध्ये होतं
तर मी बाहेर काढलं, सो इट्स प्रिंटिंग दॅट नंबर इज नॉट अ प्राईम नंबर. आपण एल्स आपण बाहेर काढलाय तर ते इंडेंटेशन एरर यायला पाहिजे ना, कारण इफ आणि एल्स एका खाली एक यायला पाहिजे असं. नाही, तसं नाही होणार. फॉर एल्स आहे, इफ एल्स नाही, फॉर एल्स. ओके. हे मेन, याच्यामध्ये हे नेस्टेड लूप, हा. एकाच्या मध्ये दुसरं. ओके. फॉर इफ एल्स. हा. हो समजलं. फाईन. हे मधलं आहे, हे बाहेर इथून सुरू झालं आणि ते संपलं. पुढे एक युजर इनपुट सॉरी एक एक्झाम्पलला युजर इनपुट घेऊन स्टार्ट करू. n is equals to int input enter the number for I in a range of 2, n. If n percentile I is equals to 0, print is not number a prime number, break, else print a number is a prime number. इनपुट द्या, सांगा काहीतरी मला सांगा इनपुट, किंवा एकच मिनिट. हां सांगा नंबर, चेक करू प्राईम नंबर आहे 21. किती. 21. हे असं का म्हणते, रिझन सांगेल कोणी. कारण 20ला भाग जाते, 7 त्रिक 21 किंवा 3 7 21 3 7 बरोबर आहे. त्यामुळे 21 हा नंबर प्राईम नंबर आहे. ठीक आहे. सो तुम्ही तुमचं लॉजिक बिल्ड करून किंवा ओन लॉजिक असेल तर ते बिल्ड करून कोड हा क्रिएट करू शकतात. काय डाऊट नाही सर. दुसरा एखादा नंबर टाकायचा असेल, फॉर एक्झाम्पल लाईक 99 आहे ना, का नाही कुठल्याच्या पाडीत असेल, 11च्या पाडीत आहे बरोबर. ठीक आहे. सो हा पण ना प्राईम नंबर नाही. सो हा कोड होता प्राईम नंबर आहे का नाही चेक करण्यासाठी. आणखी एक दुसरा अप्रोच देतो, काय वेगळं नाही, भरपूर सिम्पलच आहे. ओके, काय वेगळं नाही, थोडंसं मायनर चेंजेस आहेत. जो अप्रोच तुम्हाला सिम्पल वाटेल ना, तो तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करा किंवा तुमच्यासोबत असू द्या. enter the prime number. आणि पुढे count is equals to 0. I'm starting from 0, beginning. Count is equals to 0 for I in a आणि रेंज मला स्पेसिफाय करायला लागेल. बट रेंज स्पेसिफाय करताना आपण 1,5 किंवा 5 अशा देत होतो. इथं मी 1,n+1 देईन. सी फॉर आय इन अ रेंज एकीने प्लस होत जाईल किंवा एकीने ॲड होत जाईल. 1,n+1 फॉर लूप आहे. सो त्याला मला 2 डॉट देऊन बंद करावं लागेल. ठीक आहे. देन इफ n percentile ऑफ आय इज इक्वल्स टू 0 असेल तर काय होईल, तो नंबर प्राईम नंबर आहे का नाही. आहे. जर त्या संख्येला जर यानं जर का बोलतात त्याच संख्येने भाग जात असेल तर, त्या संख्येने जात असेल तर ओके. आणि दुसरी कंडिशन, त्याच संख्येनं फक्त 1 न जात असेल तरी पण ती प्राईम नंबर असेल. पण त्या संख्येला जर दुसऱ्या संख्येने भाग जात असेल, ओके, एक्सक्लुडिंग ती संख्या आणि 1, तर ती नंबर ना प्राईम नंबर नाही, लक्षात ठेवा. ओके, सिम्पल लॉजिक आहे. देन काउंट इज इक्वल टू count+1, कारण पुढे एक ॲड होत राहणार. इफच्या खाली इफ ॲड करतो किंवा बेस्ट ऑप्शन इफ आहे ना, एकदम मी तारून टाकलं तरी चालेल, कारण हे फॉर इफ एल्स करतोय मी. इथं फॉर इफ, इथं इफ, आणि त्यानंतर मी एल्स ॲड करतो कंडिशन, म्हणजे कंप्लीट होऊन जाईल लूप. फॉर काउंट
is equals to 2, then print its prime number. else print not prime. त्या संख्येला फक्त दोन संख्याने भाग जात असेल, एक तर ती स्वतः संख्या आणि एक तर 1, या लाईक कोणत्याही संख्येला भाग जर दोन संख्याने किंवा काउंट ऑफ अशा दोन आहेत काउंट, तुम्ही सांगा 11ला कितीने भाग जाते कोणकोणत्या संख्येत? 11 आणि 1. ओके, म्हणजे 2. 13 ला पण 13 आणि 1. लाईक 12. 6 2 3. ओके, म्हणजे एक कन्क्लुजन यावरती भेटेल, ज्या मूळ संख्या आहेत ना त्याला फक्त आणि फक्त दोनच संख्येने भाग जाते. सो आय हॅव यूज द सेम लॉजिक हिअर. जर त्या संख्येला जर फक्त दोनच भाग जात असेल, इफ काउंट इज इक्वल्स टू 2, तर तो प्राईम नंबर असेल, अदरवाईज द नंबर विल नॉट बी प्राईम नंबर. क्लिअर? ते लॉजिक आहे. नॉट प्राईम. क्लिअर? बिकॉज 8 7 56. लक्षात असू द्या, कोणते लॉजिक जे तुम्हाला सिम्पल वाटेल, जो कोड तुम्हाला सिम्पल वाटेल तो कोड प्रिपेअर करून ठेवा किंवा तो कोड माहिती असू द्या. देन आहे फिबोनाची सिरीज. हा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यूला नक्की विचारतात. लक्षात ठेवा, एक्सपिरियन्स असाल, कॅन्डिडेट किंवा फ्रेशर असाल, बट हा क्वेश्चन किंवा हे माहिती आहे का तर नक्की विचारतील, आणि माहिती का विचारलं तर कोड पण नक्की विचारतील. सो प्रिपेअर करून ठेवा फिबोनाची सिरीज. कालपासून किंवा आज ना 3 प्रोग्राम महत्त्वाचे सांगितले. एक फॅक्टोरियल, सेकंड हाऊ टू फाइंड ऑड और इवन नंबर, सम आणि ऑड प्राईम नंबर, त्यानंतर फॅक्टोरियल पाहिला. इवन आणि ऑड पण ना सिम्पल आहे, मी सांगेन पुढे आल्यानंतर. आणि आता पाहत आहोत फिबोनाची सिरीज. सो अशा टाईपचे क्वेश्चन किंवा हे क्वेश्चन ना इंटरव्ह्यूमध्ये होऊ शकतात. सो देअर आर व्हेरी गुड चान्सेस. ओके, आता फिबोनाची सिरीज म्हणजे काय सांगा, कोणाला माहिती आहे याबद्दल? नाही सर. ओके, सी Plus six means ते 2 1 असेल तर 2 प्लस ऍड होत जाणार. 2 बरोबर. प्लस ॲडिशन ऑफ म्हणजे प्रिव्हियस नंबर विल बी द थर्ड addition. नंबर. मागच्या Yes, 2 yes. नंबरचे ॲडिशन म्हणजे तिसरा नंबर असेल. एक्झाम्पल देतो, हम्म. पहा, मी 10 साठी फिबोनाची सिरीज ॲड करतो. 0 1 आणि एक्सप्लेन करतो. ही 1 2 3 5, then it will be like 13, sorry 8 राहिलं, then 13, then after 13 there will be I think 21 22 34. ओके, पहा मी काय म्हटलं, मागच्या 2 नंबरचे ॲडिशन म्हणजे तिसरा नंबर असेल. सो या केसमध्ये 0 + 1, 1. पहिले 2 नंबरची बेरीज, तिसरा नंबर 1 प्लस 1 + 1 असं होणार का? 2. हा बरोबर, असंच. देन 2 + 1 3, 3 + 2 5, then 5 3 8, 8 + 8 13, 13 + 8 it will like 21, 21 + 1 3 हे, आणि आउटपुट असेल किंवा फायनल आन्सर असेल 34. क्लिअर? याला फिबोनाची सिरीज म्हणतात. ओके सर. एक्झाम्पल घेऊन एक सांगतो म्हणजे क्लिअर होऊन जाईल. काही 10 पर्यंतचे जे काय नंबर्स आहेत ना त्यांच्यासाठी होती, किंवा इट विल नो नंबर इज इक्वल्स टू 10 ज्यावेळेस मी असाइन करतो त्यावेळेसची. लेट्स सी विथ एक्झाम्पल. नंबर इज इक्वल्स टू आय हॅव असाइन 10. पुढे n1 म्हणजे फर्स्ट असेल समजा, फर्स्ट नंबर. n2 म्हणजे सेकंड असेल. आय एम असाइनिंग ॲज अ व्हॅरिएबल n1, n2. So it will be it can be written as 0, 1. 0 for n1, n2 for 1. Then print n1, n2, comma end. आणि एंड कशाने करायचं तर स्पेसनं, सिंगल स्पेसनं. After that, for I in a range of equirange specify करतोय.
2 कॉमन नम, इट विल बी स्टार्ट फ्रॉम 2. असंच का? देन मी काय म्हटलं, थर्ड नंबर जो असेल तो प्रिवियस 2 नंबरची ॲडिशन असेल. सो आय कॅन राईट ॲज n1 plus n2 is nothing but n3. Addition of previous 2 number will be the third number. So same thing, n1 आणि n2 प्लस केलं की मला n3 मिळून जाईल. तेच लॉजिक मी अप्लाय केलं आहे. सो आय कॅन राईट हिअर. कधी कधी जे पहा n2 होतं ते कधी कधी n1 बनणार आहे. विश्वास आहे यावरती एक्सप्लेन करून सांगू कसं. कधी कधी जे कळालं ना, कधी कधी जो n2 आहे तो कधी कधी n1 बनेल, जो कधी कधी n3 आहे तो कधी सिंपल, जो कधी कधी n1 आहे तो n2 असेल. ओके, किंवा कधी कधी जो n2 असेल तो n3 पण असेल. गेटिंग माय पॉईंट? येस. कारण एक आपण पुढे पुढे जात आहोत. सो त्यासाठी मी तर लिहू शकतो असं की, आणि ती फॉर वाली कंडिशन सर 2 पासून चालू होणार आणि नंबर पर्यंत, तर जो काही नंबर असेल तिथं संपेल. त्याच्या आधी संपल ना रेंज म्हटल्यावर, म्हणजे -1 लास्ट आपण स्किप करतोत ना. लास्ट एक्सक्लूड 10 एक्सक्लूड, इट विल बी टेक अप टू 9. बरोबर? तेच. स्टँडर्ड आहे ते पायथन मध्ये. लास्ट वाला स्किप करणं, फर्स्ट वाला पकडणं. n1 इज इक्वल्स टू n2. मी मग अशी सांगितलं कारण कधी n2 असेल तुमचा n1 असेल, कधी n1 असेल तो n2 असेल. सो दॅट्स वाय आय एम असाइनिंग n1 इज इक्वल्स टू n2 and n2 can be, or maybe it will be equals to n3. In this case you can print n3 comma, it will be ended by space यामध्ये equals to sign, and after that I'm just printing print. Guess now what is the output? Clear? येस सर. ठीक आहे, एकदा कोड ॲनालाइज करा आणि काही डाऊट असेल तर सांगा. सर ज्यावेळेस आपल्याला क्वेश्चन विचारला जाईल की फिबोनाची सिरीज म्हणजे असं कोड त्यावर तयार करा, त्यावेळेस आपल्याला सांगितलं जाईल ना की म्हणजे 1 to 10 किंवा 0 to 10 चे हे त्याचं हे करा. सांगितलं तर ठीक, नाही सांगितलं तर मी बाय डिफॉल्ट 10 घ्या. बाय डिफॉल्ट. ओके. ओके, पुढे स्टार्ट करू सर. ओके, हे झालं 10 साठी. तुम्हाला 20 साठी पण डिझाईन करता येईल, काय अडचण नाही त्यामध्ये. हे फक्त नमच्या जागी आपल्याला हे करायचं फक्त. बरोबर, आकडा बदलावा लागेल. क्लिअर? येस. आणि 1 पासून जर सुरुवात करायची असेल तर n1 n2 ला 1 आणि 1 असाइन करायला लागेल. 1,1. बरोबर. इट्स किंवा की तुम्ही 1,2. लॉजिक काय यूज करतात किंवा काय अप्लाय करतात त्यावरती डिपेंड आहे गोष्टी की कोडचा ना पॅटर्न काय किंवा लॉजिक असेल. ओके, काय डाऊट यामध्ये? नाही सर. ओके, ते तुम्हाला मी काल पॅटर्नचे एक्झाम्पल बोलले ना, एक्स्ट्रा एक्झाम्पल, ती वाटलेस तर मी प्रोव्हाइड करेन. शक्यतो इंटरव्ह्यूवर ना पॅटर्नवर कधीच क्वेश्चन विचारत नाही. ओके, आउट ऑफ 100 1 मे कॅन आस्क बट नॉट शुअर, तो पण चान्सेस भरपूर कमी आहेत, लेस दॅन 1%. सो पण प्रिपेअर करून ठेवा. कोणी पॅटर्नवरती क्वेश्चन विचारत नाही, पण प्रिपेअर करून ठेवा. ओके, हे झालं याबद्दल फॅक्टोरियल प्राईम नंबर किंवा मग फिबोनाची सिरीजबद्दल. आज पुढे पाहणार आहोत व्हाईल लूप. तुम्ही अगोदर ऐकलं असेल किंवा मी सांगितलं पण असेल, फॉर लूप, व्हाईल लूप. सो व्हाईल लूपचा काही पोर्शन आहे तो ॲड करतो इथं मी. ओके, नवीन नोटबुक घेतो. इथं पण ओपन होते, डोंट वरी. न्यू नोटबुक. ओके, इट विल टेक अ टाइम, बट मी तोपर्यंत थेरॉटिकल पार्ट सांगतो. सी व्हाईल लूप. व्हाईल लूप फंक्शनॅलिटी
ऑफ फॉर लूप व्हाईल लूप इज एक्झॅक्टली सिमिलर. आपण जे फॉर लूप वगैरे वापरत होतो ना, त्याची जी फंक्शनॅलिटी होती त्याची आणि व्हाईल लूपची फंक्शनॅलिटी दोघांची एक्झॅक्टली सिमिलर असेल. त्यामध्ये ना भरपूर काय फरक नसेल किंवा फरक नाहीच तिथं तसं पाहिलं तर. ओके, त्याचं सिंटॅक्स पण त्याच फॉर्ममध्ये असेल, फक्त मायनर चेंजेस असतील. इथं व्हाईल कंडिशन असेल, त्यानंतर कोड असेल आणि त्यामध्ये लाईक स्टेटमेंट 1, 2 असेल. ओके, त्यामध्ये सपोज कंडिशन इज ट्रू, इट विल नॉट एक्झिक्यूट द ब्लॉक ऑफ कोड. कंडिशन जर ट्रू होत असेल तर ब्लॉक ऑफ कोड आहे तो एक्झिक्यूट होईल. कंडिशन जर फाल्स असेल तर इट विल नॉट एक्झिट द व्हाईल लूप. कंडिशन जर फाल्स असेल, ट्रू होत नसेल, तर त्या केसमध्ये ना ते जे लूप आहे ते व्हाईल लूप ते एक्झिट करते. वी हॅव टू इनिशियलाइज अँड इन्क्रिमेंट व्हॅल्यूज ऑफ व्हॅरिएबल मॅन्युअली इन व्हाईल लूप. यामध्ये आपल्याला जे काय व्हॅल्यू आहे ते इनिशियलाइज आणि इन्क्रिमेंट करावे लागतात, ते मॅन्युअली करावे लागतात व्हाईल लूपमध्ये. लेट्स सी हाऊ वी कॅन डू दिस. ओके, सो फर्स्ट व्हाईल लूप हेडिंग. लिहून देतो, जे काय मी बोललो ते लिहून देतो, डोंट वरी. Functionality, for loop and while loop. Is exactly similar. सिंटॅक्स असेल हा. यामध्ये व्हाईल कंडिशन, आणि व्हाईल कंडिशनमध्ये तुम्हाला रन करायची गरज नाही. 1 मिनिट. ओके, व्हाईल कंडिशन आणि व्हाईल कंडिशनमध्ये मी ॲड करू शकत नाही तुमचा कोड जो काय असेल ते. आणि अपार्ट फ्रॉम कोड यू कॅन ऑल्सो ॲड युअर ओन स्टेटमेंट और एक्सप्रेशन लाईक स्टेटमेंट 1 and statement 2. And condition is जे काही कंडिशन असेल तुम्हाला इथे ॲड करायला लागेल. ओके, किंवा कंडिशन जर ट्रू आणि फाल्स असेल तर काय फरक पडतो. सो वेन इट इज ट्रू, कंडिशन इज ट्रू, it will execute the block of code. Execute the block of code. And in case of false, so it will be like this. It will exit the for loop. नेक्स्ट लाईन यामध्ये ॲड करायची असेल तर मी असं करू शकतो. वी हॅव टू इनिशियलाइज अँड इन्क्रिमेंट. इनिशियलाइज हे इनी नाही, लक्षात ठेवा. इनिट नाही, हे इनिशियलाइज आहे, लक्षात ठेवा. इन्क्रिमेंट व्हॅल्यूज ऑफ व्हरायटी मॅन्युअली. In while loop. We have to see. मी सुरुवातीपासून हे पॉईंट रिपीट करतो. फंक्शनॅलिटी ऑफ while loop is similar to the for loop. Syntax will be as shown in above. Condition true असेल तर it will execute the block of code. Condition false असेल तर exit will while loop. ओके, इथं मी फॉर केले, इट्स ॲक्च्युअली व्हाईल. सो इट विल एक्झिट द
while loop we have to initialize and increment. He initialize आहे okay and increment values of variable manually in while loop. Okay, we have to initialize increment values. Okay, जे काही initialize value असतील आणि जे काही increment value असतील variableच्या, sorry it's not variety, it's variable, एक मिनिट, it's mistake, variable values of variable manually in while loop. while loop मध्ये असताना की ज्यावेळेस तुम्ही व्हॅल्यूज इनिशियलाइज करत असाल किंवा इन्क्रीमेंट करत असाल तर त्या मॅन्युअली केल्या पाहिजे. क्लिअर इथपर्यंतचा पार्ट एक्झाम्पल बघण्या अगोदर? हा ठीक आहे, पुढे पहा. एक एक्झाम्पल घेतो, सिम्पल आहे. I is equal to, I'm assigning here 0. त्यानंतर मी while loop सोबत काम करतो, so I need to use your while I is lesser than 4. जर I हे 4 पेक्षा लहान असेल तर. हॅलो सर. यस, हॅलो. हा ओके ओके ओके. तुमच्या कीबोर्डचा आवाज येत होता आणि इथं काहीच टाईप होत नव्हतं, मला वाटलं. ओके, आता येतो ना व्यवस्थित? हा ठीक आहे. सो इफ I is lesser than 4 प्रिंट हॅलो, आणि जे काय I असेल ना तो I इथं प्रिंट झालेला दिसेल. हॅलो. I प्रिंट होईल. ओके, यस. सॉरी, हॅलो. यस, हॅलो. मला ना जरा करावं लागेल. हॅलो. हां, येस येस येस. हॅलो. ओके, थँक्यू. मी करते. या फाईन. डिस्कस करत होतो, इथपर्यंत आलो होतो. ओके, सी I is equals to 0 and I have assigned here, I'm using here while loop, बरोबर. So that's why while while I is lesser than 4 print hello आणि इटरेटर I जो काय असेल तो प्रिंट होईल. आणि अपार्ट फ्रॉम दिस आणखी काय प्रिंट होईल तर वी आर टेस्टिंग while loop. So I can add here we are testing while loop. ओके, सो या केसमध्ये ना आउटपुट काय आहे पहा. काय झाले, ह्याला लिमिट दिसते काय, आणि काय ह्याला लिमिट आहे का म्हटलं काय? सर एक काय होतंय माहितीये का सर? काही होत आहे. मला तुमच्या कीबोर्डचा काय झालं एक्झॅक्ट? मला तुमच्या कीबोर्डचा आवाज आधी येतोय आणि ते नंतर हळूहळू प्रिंट होतंय, असं होतंय काहीतरी. मे बी लॅग असेल नेटवर्क इश्यूमध्ये. ओके, हे सी अनलिमिटेड प्रिंट झाले, ह्याला हे दिसत असेल तर स्क्रीनवरती. आता मी काय करतो या कोडमध्ये मायनर चेंजेस. ओके, आय एम डुईंग अ स्मॉल चेंज. I is प्लस ऑर इक्वल्स टू 1. आता यामध्ये लिमिट लागू शकते किंवा लागेल, पहा. लेट्स सी, it's taking a time, but let's see what is the output and we can wait. I is equals to 0 आहे, while loop यूज करतो त्यामुळे मी while यूज केले. इफ I is lesser than 4. ओके, देन त्या केसमध्ये काय करायचं, प्रिंट हॅलो करायचे. ओके, आणि त्यानंतर प्रिंट अगेन सेकंड त्यामध्ये ब्लॉकमध्ये वी आर टेस्टिंग while loop, आपण while loop टेस्ट करतो असं मेन्शन करायचं. त्यानंतर मी एक I प्लस इज इक्वल्स टू 1 अशी कंडिशन असाइन केली. सो इट्स स्टिल टेकिंग अ टाईम. लेट्स सी याचं आउटपुट काय येतं आणि टाईम किती लागते. तोपर्यंत मी दुसरं एक्झाम्पल घेतो, असंच घेतो. हे कर्नल डेट झाला असेल किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे, कारण मग अशी हेवी लोड होता, अनलिमिटेड प्रिंट होत होतं जे काय आहे ते. तेच कर्नल इंटरप्ट और रिस्टार्ट रन ऑल यू कॅन सुरू द्या. ओके, इंटरप्ट केले, थोडा वेळ लागेल बंद व्हायला. फाईन. सो I is equals to 0 while I is lesser than 4. इथं जी कंडिशन आहे ते होतो, फक्त ना एक कंडिशन मी एक्स्ट्रा ॲड करतो, लूप कम्प्लिटेड अशी. प्रिंट लूप कम्प्लिटेड LUTED. ओके, लेट्स सी. क्लिअर परिणाम काय झाला याचा,
तर फक्त 4च सर हे अजून लागले. टाईपच होतंय माझ्याकडे, टाईपच होतंय काय झालं? माझ्याकडे, अजून टाईपच होतंय. आता तर दिसते ना हा झालेलं. हा आता अरे आता ऐक ना, मग आता कीबोर्डचा आवाज हा झाल्यानंतर स्क्रीनवरती दिसेल ना, बटन एंटर केल्यानंतर स्क्रीनवरती दिसेल ना. नाही काय होतंय, तुम्ही आता जे हे आता प्रिंट करत होते ना लूप कम्प्लिटेड, ते माझ्याकडे प्रिंटच होत होतं त्यावेळेस. हा ओके फाईन. पुढे जर समजा आपण जर खालची कंडिशन दिली ना आई प्लस इक्वल टू 1, तर आपण ते अनलिमिटेड जे त्या दिवशी तुम्ही सांगितलं होतं तसं होत राहणार बरोबर. जोपर्यंत हा ती बॅक एंडला प्रोसेस चालूच राहणार ती. राईट. हे जर मी ॲड केलं नाही, हम्म, ह्याला जर कमेंट केलं ना दोघांना, तर ते कम्प्लीट प्रोसेस हम्म. चालूच राहील. ओके. हा सो याचा यूज एकतर ना बेसिकली याचा कुठंतरी हम्म, स्टॉप होईल. इट विल टेक अप टू 3. आणि याचं आहे ते लास्टला सगळं प्रिंट झाल्यानंतर, सगळं हे लूप कंप्लीट झाल्यानंतर हे फक्त प्रिंट होईल की द लूप हॅज बीन कम्प्लिटेड. आणि त्या स्टेटमेंट म्हणून या स्टेटमेंटचा मी यूज केला होता सगळ्या शेवटी. जसं तुमचं लूप सगळं कंप्लीट होईल, एक्झिक्यूट होईल, त्यावेळेस ही वाली लाईन प्रिंट होईल, लूप इज कम्प्लिटेड. हा सिम्पल. बरोबर. त्यानंतर पुढचा हम्म, कोड आहे, हाच घेतो कॉपी पेस्ट करतो, फक्त मायनर चेंजेस अगेन या कोडमध्ये करतो मी. सो n इज इक्वल्स टू 10. त्यानंतर num इज इक्वल्स टू 1. नम म्हणजे 1. से आता या केसमध्ये नम आणि एन दोन्ही अलग अलग किंवा वेगळ्या गोष्टी घेतल्या होत्या. आणि ॲडिशन मी देतोय हम्म. 0. पहा वाईल थोडं वेगळं लॉजिक या कोडमध्ये वापर देतो. वाईल num is greater than or equals to n. त्यानंतर पुढे ॲडिशन प्लस इज इक्वल्स टू, अरे यार, आय इज इक्वल्स टू, कसं आलं मध्ये एक मिनटं घडला कोणतरी. ॲडिशन इज इक्वल्स टू 0 बरोबर. वाईल नम इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू n. फाईन. ॲडिशन हे डिलीट करून टाकतो, जुना कोड मध्ये प्रॉब्लेम क्रिएट करतो. So after that there will be the addition. Next, after the addition I can use plus or equals to num. Clear? Assigning just one here. Num plus is equals to 1. Next we can use here like print सम ऑफ फर्स्ट एन नंबर इज ॲडिशन. ओके. जे काय पहिले नंबर असेल ना त्याची ॲडिशन ही असेल. पहिल्या 1 ते 10 नंबरची ॲडिशन जर कोणी विचारली तर त्यासाठीचा हा कोड आहे. इट विल स्टार्ट फ्रॉम 1, इट विल एंड ॲट द 10. ओके. आणि कधीपर्यंत इटरेट करायचं तर ना 10पर्यंत चेक करा. लाईक 1 2 3 4 10 लाईक अप टू 8 9 10. ओके. आणि एक एक नंबर ॲड करत जायचा. 1 + 2 2 + 3 3 + 4 समथिंग लाईक दॅट. ओके. ॲड होत राहील. आणि फायनली काय प्रिंट होईल, एफ ऑफ सम ऑफ फर्स्ट, पहिल्या 10 नंबरची बेरीज किती असेल तर 55 असेल. फर्स्ट सम, ओके, फर्स्ट एफ स्ट्रिंग सम ऑफ फर्स्ट एन नंबर इज ॲडिशन. जे काय असेल ॲडिशन तिथं मला प्रिंट झालेली दिसेल. जस्ट वेट. काय ॲडिशन 55 बरोबर. 55 हा बरोबर. ओके. 55च्या लाईक पहिल्या 10 नंबरची झाली. कोणी विचारत असेल पहिल्या 20 नंबरची तर यू कॅन डू वन थिंग. 10च्या ठिकाणी 20 असाईन करा आणि कोडला तुमचा रन करा. तुम्हाला आन्सर भेटून जाईल त्याचं जे काय असेल ते. जस्ट वेट. जर पहिल्या 11 ते 20 पर्यंतची करायची असेल तर नम इक्वल टू 11 घ्यायचं.
ठीक आहे, ते पण दाखवतो मी. क्लिअर. 11 ते 20 पर्यंतच्या जे काय नंबर येतात त्यांचे 11 ते 20. आय होप इट हॅज बीन क्लिअर. हे सगळं होतं पहिले 10 नंबर, पहिले 20 नंबर किंवा एक स्पेसिफिक रेंज आणि त्या नंबरमध्ये जे काय नंबर असतात त्यांचे ॲडिशन. आता पुढे पाहूत आपण लूप कंट्रोल स्टेटमेंट. लूप कंट्रोल स्टेटमेंट कोणत्या पाहिल्या होत्या आठवते का? ते ब्रेक, कंटिन्यू आणि पास. ओके, सो फर्स्ट पाहूत ब्रेक. फक्त एक ओव्हरऑल व्ह्यू घेतोय ब्रेक. यात बहुतेक जास्त काम करेल ब्रेक, जास्त इफेक्टिव्ह असेल असं. ओके, लेट्स सी. मी त्या दिवशी शॉर्टकट पाहत होतो याचे ज्युपिटरचे. पुढे पहा, याच आपण ना लाईक यूज केस असेल, आपण याला कुठे वापरतो व्हाईल लूपमध्ये, याचं काही इम्प्लिमेंटेशन कसं होतं याबद्दल असेल. ठीक आहे, सो मी 3 गोष्टी इथे देतो ॲड. मग अशी जी आपण ॲड केली होती, नम एन कोमा नम कोमा ॲडिशन. ठीक आहे, सिम्पल. सो या 3 गोष्टी इथं मी ॲड करतो. कोमा 10 हा एन असेल, नम इज नथिंग बट 1 आणि ॲडिशन इज नथिंग बट 0. ओके, सिम्पल. त्यानंतर पुढे पहा, मी व्हाईल लूप यूज करणार आहे इथं. सो व्हाईल नम इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 10. एकच मिनिट, इथं हे असं येईल. ठीक आहे, ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 10. लेट मी चेक वेअर इज द प्रॉब्लेम. नो, हे असं नाही, हे सिम्पल. राईट, व्हाईल नंबर इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 10 असेल तर त्या केसमध्ये काय करा, ॲडिशन इज इक्वल्स टू ॲडिशन प्लस इक्वल्स टू 10. बरोबर आहे का चूक आहे? ॲडिशन प्लस इक्वल टू ना, ॲडिशन प्लस इक्वल्स टू Equal to नंबर असेल तो नंबर. इफ ॲडिशन इज ग्रेटर दॅन 10, जर 10 पेक्षा मोठी जर ॲडिशन असेल किंवा पुढे जात असेल तर. इफ ॲडिशन इज ग्रेटर दॅन 10 प्रिंट ॲडिशन इज ग्रेटर दॅन 10. प्रिंट असं करा की ॲडिशन ही आहे ती 10 पेक्षा मोठी आहे. इफ का वापरलं? इफ एल्स मी स्वतः कंडिशन टाकतो मॅन्युअली, त्यामुळे प्रिंट करायचे. इफ एल्स सपोज ॲडिशन जी माझी येते ना, ती ॲडिशन जर 10 पेक्षा मोठी असेल तर काय प्रिंट करायचे, तर हे प्रिंट करा. इट्स युअर ओन चॉईस, तुम्हाला वापरायचं नसेल तर वापरू शकतात. ॲडिशन ऑफ किंवा ॲडिशन इज ग्रेटर दॅन 10. ॲडिशन ही 10 पेक्षा मोठी आहे. ओके, आणि तर जे काय तुमची ॲडिशन असेल ती ॲडिशन वाटल्यास तर प्रिंट करा. आफ्टर दॅट, आणि ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर पुढे जाऊच नका, इथं ब्रेक करून टाका. आणि सपोज ही कंडिशन जर सॅटिस्फाय होत नसेल तर पुढे जायची गरज आहे. सो दॅट्स वाय असsigning नम प्लस इज इक्वल्स टू 1. नम प्लस इज इक्वल्स टू 1. Then after that I can do one thing, I will simply print here, print sum of list and number जो काय असेल तो वेब स्ट्रीम मध्ये ॲड करतो. सम ऑफ लिस्ट जी काय आहे ना, सॉरी, सम ऑफ फर्स्ट. ओके, फर्स्ट सम ऑफ फर्स्ट नंबर जे काय सुरुवातीचे आहेत ना त्या नंबरची प्रिंट. एक मिनिट, नम NUM. ओके, number is addition. सी, याला क्लोज करायला लागेल नाही तर परत आणखी प्रॉब्लेम येईल. सो नीड टू क्लोज द सेम. आणि पाहू की याचा आउटपुट किंवा एरर काय दोघांपैकी काय भेटतंय. सो ॲडिशन ID इथं इज करायला पाहिजे, हे ID झाले त्यामुळे ID आले. नो वरीज, वी कॅन चेंज इट. ॲडिशन इज
आणखी गणले कुठे तर कोणी सांग कोण आहे तू एकटाच आहे सांगशील कुठे एकटाच गणले आहे. Addition is greater than 10. आणि इथं 10 1 बरोबर एक सेकंड ना मी इथं परत ना एक 10 नाही इथं यांनी असं करायचंय नम करायचंय तिथं एन हा सॉरी एन इथं एन बरोबर इथं हा. नम आता पाहू काय चेंजेस होत का बट स्टील इट्स यू नो शोईंग ॲडिशन इज ग्रेटर दॅन 10 आणि ॲडिशन 1 इथं- दाखवते इन सोल्युशन ओके एक सेकंड ना सर मी सांगतो हां यू कॅन टेक युअर टाईम हा इथंच आहे उत्तर चेक करा भेटलं उत्तर भेटलं कुठं गणलं होतं नाही सर ते डिले ते मला काही समजतच नाही सर आताच हे मी म्हणजे मी करतोय तुम्ही आता काही चेंज केलं मला ते पण नाही लक्षात आलं भरपूर फास्ट चेंजेस झाले इथं मी ॲड केले ॲडिशनचे ताई विसरला होता हा का ओके आय विसरला होता इथं ॲडिशनच्या इथं बाकी सगळा कोड बरोबर होता स्पेलिंग मिस्टेक होते फाईन त्यानंतरचा पुढचा हां. क्वेश्चन आहे आय इज इक्वल्स टू 1 वाईल आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 10 पुढे प्रिंट एफ ऑफ आय इज इक्वल्स टू जे काय आय इटरेटर तुमचा असेल तो याला मी क्लोज करतो आणि पुढे क्लोज केल्यानंतर नेक्स्ट लाईनला पहा इफ आय इज इक्वल्स टू 6 प्रिंट value of I is you can assign like 6 ठीक आहे आणि यापुढे आय मी यूज करतो आय प्लस इज इक्वल्स टू 1 कारण माहीत आहे नाही जर प्रिंट केलं तर हे अनलिमिटेड चालू होते कंटिन्युअसली चालू राहते थांबत नाही सो नीड टू प्रोव्हाइड द सेम वाटलं असेल ट्रायल अँड करायचं असेल ना तर तुमच्या पी सीमध्ये करून पहा की तिथं ना गॅपच देऊ नका तुम्ही म्हणजे हे प्रोव्हाइड करू नका आता आपण तेच झाले हे खालचे आय प्लस इक्वल टू पण ते ती कंडिशन बरोबर आता आपण पहा तेच झाले हे कंटिन्युअसली रन होते हे दिसतंय पुढे गेला हे दिसतंय प्रोसेसिंग आहे काम चालू आहे याचा अर्थ कोडमध्ये काहीतरी परत गणले हां प्रॉब्लेम इज दॅट सांगतो हे आय आहे ना हे आय इफच्या खाली यायला पाहिजे हां आत्ता बरोबर चला आता ना कर्नल डेड होईल सांगतो मला इंटरप्ट केलं तरी चालू होईल कारण प्रोसेसिंग होतं ना बॅकएंडला चालू होतं कारण ती कंटिन्युअसली लूप रन होत होतं इटरेट होतं तो प्रॉब्लेम होता आणि या अगोदर जी मी सांगितली होती एक केस की यु नो सांगितलं होतं ना लास्ट का प्रिव्हियस लेक्चरमध्ये हो यायचं API सांगितलं की काय प्रॉब्लेम आला होता वाईल लूप वापरून हो सांग ओके हो सो हो तशा गोष्टी घडतात वाईल लूपमध्ये सो प्लीज बी केअरफुल वाईल लूप यूज करताना कुठं काय वापरायचं नाहीतरी असं मग कंटिन्युअसली चालत राहते आता जसं बॅकएंडला चालत होतं तसं. कंडिशन जी पण कंडिशन फॉर लूप मध्ये आपल्याला तसं नव्हतं ते आपोआप कंडिशनच्या बाहेर पडत होतं बरोबर. व्हाईल लूप मध्ये आपल्याला कंडिशन द्यावी लागती जोपर्यंत ती कंडिशन आपण देत नाही तोपर्यंत जर नाही दिली तर ते कंटिन्यू चालूच राहतं कंडिशन कंपल्सरी सो आपल्याला एंड कंडिशन देणं आहे कंडिशन द्यावे लागतात त्याचं इंडेंटेशन त्याचं स्पेस सगळ्या गोष्टी मॅटर करतात इफ एल्स सारखं जर समजा आपण इफ ची कंडिशन दिली तर एल्स ची कंडिशन ही कंपल्सरी देणं आहेच म्हणजे आपल्याला इफ एल्स मध्ये कंपल्सरी नसतं एल्स पण मी असं सांगतो की इफ जर दिलं तर एल्स हे देणं कंपल्सरी इथं ओके तसं तर लॉजिकली गरज नाही एक इफ वरती पण होऊन जाते क्लिअर झालं याचा यूज आईचं हो ते आयचं समजलं होतं मला इथे सपोज मी 20 दिलं तरी काय होणार नाही जास्त चेंज फक्त कोड थोडा लेंदी बस जिथं 6 मॅच होते ना तिथं फक्त प्रिंट करेन व्हॅल्यू ऑफ आय 6 की हो इथं 6ची व्हॅल्यू मॅच झाली बस एवढं त्यापेक्षा जास्त आणि वेगळं काही प्रिंट होत नाही
हम्म. यामध्ये काय डाऊट नसेल तर नाही loop, सर. ह्याला जातो while else ला. हा चालेल सर. while else हे एवढं डीप मध्ये कोडिंग कोणी विचारत नाही, फक्त माहिती असू द्या इन फ्युचर जर कुठं पाहत असाल किंवा यूज करत असाल तर. नाही, हे बाकी कोडिंग करताना याचा सपोर्ट गरजेचा आहे ना. कुठे यूज करत असाल तर त्या केसमध्ये कामाला आहे हे. Yes. बट स्पेसिफिक कोणी म्हणणार नाही की हा लूप वापरून दाखव, कधीच नाही. इफ while okay I is equals to 1 while I is greater than or equals to 10, जर इक्वल असेल तर किंवा इक्वल्स टू ग्रेटर दॅन 10 आय असेल तर त्या केसमध्ये काय करा, प्रिंट आय आहे ते प्रिंट करा. आणि अगेन मी इथं तेवाला लॉजिक वापरतोय थांबवण्यासाठी, अदरवाईज अनलिमिटेड हे चालू नये. प्लस इज इक्वल्स टू 1 एल्स वाईल एल्स यूज तुम्ही एल्स कंडिशन प्रिंट केली का सर? आता नाही ना? नाही, मी काहीच प्रिंट केलं नाही, की एंटर मारला नाही, ओके. कारण कोड बाकी होता. लूप इज कम्प्लिटेड. मी जर कंडिशन रन केली ना, इथं स्टार दाखवेल आणि इथं प्रोसेसिंगचं दाखवेल. हां ते माहिती आहे. ठीक आहे. सो लूप कंप्लीट झालं. पहा कोड सिम्पल होता. वाईल एल्स यूज केले, आय इज इक्वल्स टू 1 वाईल आय इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 10 असेल तर काय करा, प्रिंट आय करा आणि हे पुढे जावा. आणि ॲट लास्ट सगळं कंप्लीट झाल्यानंतर हे वालं एक्झिक्युटेड. द लूप इज कम्प्लिटेड. पुढे पहा असाच एक सिम्पल कोड. सर ह्या केसमध्ये एक मिनिट बरं. आता ह्या केसमध्ये जर समजा आय प्लस इक्वल टू 1 दिले नाही आपण कंडिशन, पहा डबल दाखवतो मी का होते. झालं ना चालू? बरोबर. प्रोसेसिंग कंटिन्युअस खाली घेतलं तर आणखी चालू होतं. आता मला परत कर्नल इंटरप्ट केल्याशिवाय प्रॉब्लेम नाही, नाहीतर हे असं चालत राहते. बरोबर. हा बेनिफिट आहे. ठीक आहे हे झालं. पुढच्या हे तर ऑलरेडी झालं. यामध्ये परत फक्त मी कमेंट करून चेंजेस केले होते. सी वाईल आय इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 10 प्रिंट आय. आफ्टर दॅट आय प्लस इज इक्वल्स टू 1 आणि यामध्ये मी कंडिशन असेल बघेल. ठीक आहे. इफ जर आय इज इक्वल्स टू 5, जर आय इज इक्वल्स टू 5 येत असेल तर काय करायचे, सिम्पली ब्रेक करायचे. जिथं मला आय इज इक्वल्स टू 5 दिसेल ना किंवा सापडेल त्या ठिकाणी मला लूप ब्रेक करायचे आणि त्या काहीच प्रिंट करायचं नाही. सो तेच झालं. जिथं मला आय इज इक्वल्स टू 5 सापडलं ना त्या ठिकाणी त्यानं लूप ब्रेक केलं आणि पुढे प्रिंट करणं सगळंच थांबवलं. क्लिअर? येस. हा होता ब्रेकचा फायदा किंवा ब्रेकचा यूज. नेक्स्ट आय इज इक्वल्स टू 1 वाईल जे आहे ते प्रिंट आय. या ठिकाणी मी 2 यूज करतोय आणि ब्रेक वगैरे काय यूज करत नाही. आता काय चेंज होईल, मी तर +1 केलं होतं म्हणून एक एकने पुढे जात होतं, आठवतंय? एक ने पुढे, आता 2 आता 2 पुढे जाईल कारण मी 2 यूज केले. सो इट विल टेक 1 3 5 7 9. बरोबर. ओके. त्यानंतर पुढे आहे ॲक्सेस व्हॅल्यू फ्रॉम सिक्वेन्सपासून ना व्हॅल्यू कशी ॲक्सेस करायच्या. accessing or access the values from the sequence पासून व्हॅल्यू कशी ॲक्सेस करायच्या. हे अगोदर पण पाहिलं होतं. ॲक्सेसिंग एलिमेंट बाय फ्रॉम स्ट्रिंग, ॲक्सेसिंग एलिमेंट हिथून आणि हिथून, अशा गोष्टी भरपूर पाहिल्या होत्या. सो त्यात एक ॲडिशन असेल, सिक्वेन्सपासून व्हॅल्यू कशी ॲक्सेस करू शकतो. सो एक सिम्पल एक्झाम्पल घेतो. बेसिक फॉर I in a Python, Python नाही U आहे, एक मिनटं. फॉर I in a Python प्रिंट I. ठीक आहे, जे काय आहे ते प्रिंट होऊन जाईल. ओके. पुढे यामध्ये थोडे चेंजेस करतो.
किंवा नाही नवीनच घेतो, ठीक आहे. स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन, याच्यानंतर पुढे पहा कंट्रोल सेट आय इज इक्वल्स टू 0. मी इनिशियलाइज करतो किंवा जस्ट बिगिनिंग करतो. आय इज इक्वल्स टू 0 असेल. वाईल आय इज स्मॉलर दॅन ऑर इक्वल्स टू, कंडिशन पहा, लेंथ ऑफ, कशाची लेंथ, तर पायथन स्ट्रिंग ॲझोरची. स्ट्रिंग ओके ओके ठीक आहे. म्हटलं यात मायक्रोसॉफ्ट ॲझोर कुठून आला. नाही जी काय लेंथ असेल ती स्ट्रिंगची लेंथ इथं मी पास करतोय. त्यानंतर पुढे प्रिंट, इथं 2 डॉट्स आहेत लक्षात ठेवा. वाईलच्या नंतर डॉट्स लागतील, वाईल किंवा वाईलमध्ये डॉट्स लागतील. कंडिशन देत असेल आपण ते जे आहे त्याला Right. डॉट्स लागतील. प्रिंट कॅरेक्टर जे काय कॅरेक्टर असेल ते इथं प्रिंट झालेलं मिळेल. ओके, पण कोणतं, या स्ट्रिंगमधलं एक 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 इटरेट करतोय. सो आय एम युझिंग स्ट्रिंग ऑफ इटरेटर, म्हणजे आय एक 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 इटरेट होत राहील इथं, जसं काय लूपना एक्झिक्यूट होत राहील किंवा चालत राहील. आणि जी आपण कंडिशन खाली यूज करतो आयवाली, तीच कंडिशन इथं देतोय. आय प्लस इज इक्वल्स टू 1, जेणेकरून लूप कंटिन्युअसली रन होत राहणार नाही. बट देअर इज स्मॉल इंडेक्स एरर. लेट्स सी व्हॉट इज द इंडेक्स एरर. स्ट्रिंग इंडेक्स इज आउट ऑफ द रेंज. जो काय स्ट्रिंग इंडेक्स आहे ना तो रेंजच्या बाहेर आहे म्हणतोय. लेट मी चेक. सी स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन, बरोबर. आय इज इक्वल्स टू 0 असाइन केलं आहे. while I is लेंथ ऑफ स्ट्रिंग. one mistake has been done here. हे जरी रिमूव्ह केलं मायनस तर बरोबर रन होईल असं मला वाटतंय, तरी पण चेक करू. क्लिअर. इक्वल्स टू यायला पाहिजे होतं, कारण प्रॉब्लेम येतोय. एक काय तर स्किप येत होतं, दाखवतो परत. हाच कोड घेतो आणि चेंज दाखवतो. मी जर यामध्ये इक्वल्स टू असाइन करत असेल, लास्ट वाला एलिमेंटला बहुतेक लास्ट वाल्या एलिमेंटचा प्रॉब्लेम येतोय डिरेक्टली और नाही. इनडायरेक्टली. प्रिंट होते पण एक मिनिट, याला प्रॉब्लेम आहे. स्ट्रिंग इंडेक्स आउट ऑफ रेंज. आपण काय म्हणतो, जेवढी लेंथ आहे ना तेवढं प्रिंट करत जा, पण शेवटच्याला प्रॉब्लेम येतोय. दाखवतो एक्झॅक्टली. एकच मिनिट. काय चेंजेस केले होते इथं, ते इक्वल टू साइन काढलं होतं आपण इथलं. ओके, फक्त ग्रेटर दॅन पकडत होतं की जोपर्यंत ना आय हे ग्रेटर दॅन असेल लेंथपेक्षा, जे काय तुमच्या स्ट्रिंगची लेंथ असेल आणि इटरेटर जोपर्यंत ग्रेटर आहे ते पडत होतं, पण इक्वल्स टू पकडत नव्हतं. जिथं ना 6 इज इक्वल्स टू 6 आहे असा वाला फंडा पकडत नव्हता. सो त्यामुळं इथं एरर येणार नाही. झालं क्लिअर का, काही यात डाऊट आहे? नाही सर, परत एकदा एक्सप्लेन करा. सी स्ट्रिंग इज इक्वल्स टू पायथन, आय इज इक्वल्स टू 0, बरोबर. व्हाईल आय इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू लेंथ ऑफ स्ट्रिंग. जर तुमचा इटरेटर जो काय इटरेट होला 0 पासून चालू झाला आणि जो काय इटरेट होत आहे, आणि हा जर एक तर ना तुमची जी काय स्ट्रिंग असेल, ओके, त्या स्ट्रिंगची लेंथ 6 आहे, तर लेंथच्या स्ट्रिंग ऐवजी 6 समजा. तुमचा जो काही इटरेटर आहे आय, तो जर लेंथ ऑफ स्ट्रिंगपेक्षा मोठा असेल किंवा इक्वल्स टू असेल तर काय करायचं आहे, प्रिंट कॅरेक्टर इज स्ट्रिंग. त्या जे काय तुमची स्ट्रिंग आहे ना, एक एक कॅरेक्टर प्रिंट करत जावा. कधीपर्यंत, जोपर्यंत प्रिंट होत नाही तोपर्यंत त्याला लिमिट आहे. सो एक एक कॅरेक्टर प्रिंट होत जाईल. कधीपर्यंत, तर एक जेवढी काय टोटल लेंथ आहे ते एक एक एलिमेंट, सॉरी, टोटल लेंथ ऑफ एलिमेंट्स इक्वल टू तो वर्ड प्रिंट होत जाईल. सुरुवातीला 1, दुसऱ्यांदा 3रा, 4था, 5वा, 6वा असे एक एक कॅरेक्टर प्रिंट होत जाते. गॉट इट? येस सर. सिम्पल होतं. ठीक आहे. मग अशी मी जे बोललो की ऑड आणि इव्हन लिस्टबद्दल, हा पण महत्त्वाचा क्वेश्चन आहे, इंटरव्ह्यूमध्ये होऊ शकतो. सो ऑड अँड इव्हन लिस्ट. लेट्स सी अबाउट ऑड अँड इव्हन लिस्ट. ऑड आणि इव्हन मध्ये डिफरन्स काय? सम समेशन. तर डिफरन्स सम आणि विषम. ओके, सम आणि विषम.
ठीक आहे. मी एक लिस्ट पास भाग करतो 1, 2, 3, लाईक समथिंग दॅट रँडमली नंबर पास करतो. हं. याची गरज नाही असं काही लिहायची. ओके, या लिस्टमध्ये मी ना नॉर्मली और रँडमली नंबर पास केले. ओके, मे बी यात सम विषम असतील, विषम असतील किंवा सम असतील, म्हणजे ऑड असतील, इव्हन असतील किंवा इव्हन प्लस ऑड असतील. तर मला आयडेंटिफाय करायचे असतील किंवा सेपरेट करायचे असतील तर काय करू शकतो पहा. मी 2 मेथड सांगतो, एक सिम्पल एक कॉम्प्लिकेटेड, किंवा एकच मेथड सांगतो. वाटलीच तर पुढची मेथड एक नंतर जेव्हा वेळ येईल ना तशी मी सांगतो. ओके, चालेल. आय इज इक्वल्स टू किंवा इटरेटर आय इज इक्वल्स टू 0 असाइन करतो मी. ओके, त्यानंतर इव्हन लिस्ट, जस्ट वेट. ओके फाईन. सो मी इव्हन लिस्ट आणि ऑड लिस्ट अशा 2 वेगळ्या लिस्ट असाइन करतो इथं. ऑड लिस्ट, एम्प्टी लिस्ट क्रिएट करतो, कारण जे काय नंतर मला व्हॅल्यू भेटतील ना इव्हनच्या आणि ऑडच्या त्या लिस्टमध्ये जाऊन पडतील किंवा ॲड होतील, अपेंड होतील. सिम्पल. येस सर. सो वाईल एल्स यूज करतो मी. यापेक्षा सिम्पल मेथड पण आहे, लॅम्बडा फंक्शन यूज करू शकतो. त्यानंतर भरपूर गोष्टी आहेत, पण मी यामध्ये एक एक स्टेप घेतो किंवा एक एक मेथड समजावतो. यात आहे ती आपण सध्या वाईल एल्स शिकलो आहे, म्हणून मी वाईल एल्स यामध्ये ॲड करून दाखवतो. वाईल इफ नको, आय थिंक ओके आहे. वाईल आय इज ग्रेटर दॅन लेंथ ऑफ लिस्ट 1. ओके, जर इटरेटर हा तुमच्या ना लेंथ ऑफ लिस्ट 1 पेक्षा जर मोठा असेल तर पुढे पहा. प्रिंट हे नंतर मी कमेंट करून दाखवतो, अगोदर प्रिंट करून दाखवतो, नंतर दाखवतो. ठीक आहे. प्रिंट लिस्ट ऑफ 1. आता आउटपुट काय ते पहा. काय झालं, कंटिन्युअसली रन होते, ब्रेक द्यावा लागेल कुठे तर, राईट. सो मला इंटरप्ट करतो, स्टॉप करतो, म्हणजे याला कमेंट करायला पाहिजे इनडायरेक्टली असं कुठं तर मत आहे याचं, बरोबर. सो इंटरप्ट केलं करणं, मी याला स्टॉप करतो आणि याला हे करतो, कमेंट करतो. हे कामाचं नाही माझ्या. ठीक आहे. नेक्स्ट लाईनला किंवा नेक्स्ट लॉजिक यामध्ये मला काय ॲड करता येईल. सो पहा, प्रिंट ते मी आता जस्ट रिमूव्ह केलं किंवा कमेंट केलं, कारण त्याचा यूज काय नाही. इफ लिस्ट ऑफ आय पर्सेंटाईल 2, म्हणजे जी काय लिस्ट आहे त्या लिस्टमध्ये जे काय एलिमेंट्स असतील किंवा कंप्लीट लिस्टला जर 2 भागून डिवाइड करून जर बाकी जर 0 येत असेल तर तो नंबर सम असेल का विषम असेल. सम. बरोबर. बाकी 0. राईट. सो आय कॅन ॲड हिअर इव्हन लिस्ट डॉट अपेंड लिस्ट 1 आणि त्यामध्ये जे काय असेल ते मी इटरेटर आय टाकतोय. सिम्पल. त्यानंतर मी एल्स कंडिशन वापरतो इथं. हे झालं इफबद्दल. नाव कमिंग टू द एल्स कंडिशन. इफच्या खाली एल्स. ओके. देन हे जर सॅटिस्फाय होत नसेल कंडिशन तर ऑब्वियसली नंबर इव्हन नसेल म्हणजे ऑड असेल. सो आय कॅन हिअर ऑड लिस्ट डॉट अपेंड त्यामध्ये अगेन अपेंडमध्ये लिस्ट पास करायला लागेल. लिस्ट 1 इटरेटर आय आणि त्यानंतर सगळ्याला ब्रेक जर कुठे लावायचं असेल तर जे आतापर्यंत वापरला तीच कंडिशन आता वापरतो मी. आय प्लस इज इक्वल्स टू 1. देन जी काय तुमची इव्हन नंबरची लिस्ट आहे ती प्रिंट करू आणि जी काय तुमची ऑड नंबरची लिस्ट आहे ती लिस्टनं इथं प्रिंट होईल. दॅट्स इट. जस्ट वेट.
प्रिंट इव्हन लिस्ट आणि ऑड लिस्ट. जर लिनक्सचा जर थिंकपॅड यूज केला असेल ना तर त्या केसमध्ये जिथं विंडोजचं हे बटन आहे ना कंट्रोलचं त्या ठिकाणी सॉरी जे काय तुमचं जर हे वापरलं असेल तुम्ही थिंकपॅड लॅपटॉप लिनोवोचा तर त्या केसमध्ये जिथं तुमचं विंडोच्या बकेट बटनवरती FN आहे ना त्यांचं त्या ठिकाणी कंट्रोल बटन आहे थिंकपॅडचं. सो समटाईम्स बाय मिस्टेकली मी ना कंट्रोलच्या बटनाऐवजी FN चं बटन दाबतो. हा ते आर्ग्युमेंट तिकडं मी त्याचा लॅपटॉप पाहिला होता दादाचा पण इतकं जास्त काय असा तो डिफरन्स आहे तो लाईक थिंकपॅडचा आणि आपला जो काय रेग्युलर लॅपटॉप वापरतात तो एका बटनचा. बट इट्स शोईंग अ एरर. लेट मी सी इफ कंडिशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. ओके सी एरर कशी ओळखायची सांगतो. इथं लाईन मेन्शन केली असते आणि एरर मेन्शन केला असतो. एरर हा सो या लाईनमध्ये प्रॉब्लेम आहे म्हणतोय इफमध्ये. ओके सो इफ लिस्ट ऑफ 1 कारण हे 1 आहे ते फक्त लिस्टच म्हणतात बरोबर. हा सर ते हे झालं 1 राहिलं होतं. आपण हा क्लिअर झालं. ऑड आणि इव्हन कशी ओळखायची. हा आणि हे तुम्ही जे हे सांगितलं नाही अपेंडचं आणि एम्प्टी लिस्ट तेच सोपं वाटतं बरं का. काय झालं. तुम्ही हे सांगितलं ना मागच्या वेळेस बहुतेक 14 तारखेला तुम्ही एक्झाम्पल सांगितलं होतं त्याचं. ओके हा आयडेंटिफाय कसे करायचे म्हणजे सॉर्ट कसे करायचे इव्हन ऑड किंवा मग हा तर ते एम्प्टी लिस्ट करून अपेंड करायचं तर ती बरोबर. मेथड जास्त सोपं आहे. ठीक आहे. लास्ट एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला जर ना पाढे तयार करायचे असतील तर मी 10 किंवा 15चा कॅस काहीतरी पेड आहे तो रँडम नंबरचा. जर इंटरव्ह्यू म्हणत असेल ना टेबल क्रिएट करून दाखव म्हणायला लावणार नाही क्रिएट करायला लावेल. तर त्या केसमध्ये सिम्पल आपल्याला माहीत आहे टेबलमध्ये काय होतात सेम नंबर मल्टिप्लाइड बाय 1 सेम नंबर मल्टिप्लाइड बाय विथ 2 सेम नंबर मल्टिप्लाइड बाय विथ 3 आणि इट गोज अप टू 10 बरोबर. असंच होते ना पाड्यामध्ये. मी 15चा घेतो. सो n इज इक्वल्स टू मी 15 सेंड करतो. देन इट विल बी नो इटरेटर विल बी इट और इट कॅन स्टार्ट फ्रॉम 1 वाईल और इटरेटर 1 घेतो मी वाईल I इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू जर 10 असेल तर पुढे आहे ते काय असेल तर ओके वाईल I इज ग्रेटर दॅन और इक्वल्स टू 10 असेल तर काय करायचं पुढे पहा प्रिंट काय प्रिंट करायचं तर हे एफ स्ट्रिंग यूज करतो एफ ऑफ एन आणि स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे लक्षात ठेवा. इटरेटर I 1 2 3 4 पुढे होत जाईल आणि त्यांना त्याचं जे काय असेल ना ते आन्सर किंवा आउटपुट इथं भेटत जाईल. आन्सर किंवा आउटपुट कोणत्या फॉर्ममध्ये असेल एन स्टार इटरेटर I आणि याला मी क्लोज करणार म्हणजे 15 गुणिले 1 इक्वल टू 15 असं 15 गुणिले 2 15 गुणिले 3 असं आणि नंतर ब्रेक लावण्यासाठी 15 गुणिले ही 30, कंडिशन देणार नाहीतर हे पाडे शेवटपर्यंत तयार होत राहतील वाईल लूप लागल्यासारखं वाईलनेस. ओके सो ही सिम्पल कंडिशन आहे. रन केलं तर याचं आउटपुट भेटून जाईल. 15 आहे 150. क्लिअर. हो हे सिम्पल होतं. काय डाऊट आहे यामध्ये. नाही सर. फॅक्टोरियलमध्ये वाईल लूप कसं लावायचं सांगू की बस करू. ट्राय करतो ना सर. ठीक आहे चालेल मग काय अडचण नाही. मग एवढं सगळं होतं आज जे की शिकवायचं होतं. सो काही डाऊट नसतील तर आपण इथे थांबू. कालच्या नोट्स आणि आजच्या नोट्स मी कंबाईन एका फोल्डरमध्ये शेअर करतो. डोंट वरी अबाउट दॅट. एकाच फोल्डरमध्ये कालच्या आणि आजच्या नोट्स मिळून जाते. चालतंय. आता मी दुपारी करत होतो